आहे अतिशय सुंदर असा अभंग आहे। तुकोबारे अभंगातून भक्ताची निर्भयता प्रकट करतात। तुकोबारांनी सांगितले त्रैलोक्यामध्ये जन्माला आलेला प्रत्येक जीव प्रत्येकाला भीती म्हणजेच भय आहे, पण अखंड अविरतपणे भगवान परमात्माचे दास म्हणून जे जीवन जगतात आम्हारीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी, त्यांना त्रैलोक्यामध्ये भीती बाळगण्याची गरज नाही का? देव उभा मागे पुढे उगवी कोडे, मागे पुढे उभा राई सांभाळीत आली आगाध निवारया। भगवान परमात्मा संकटाचं निवारण करतो। मग तुम्हाला प्रश्न पडेल देवाचे रूप अनंत रूपी अनंत वेशे, कुठल्या स्वरूपाचं चिंतन करावं? कधीतरी कोण म्हणाल आम्ही फक्त महादेवाचे भक्त आहेत, आम्ही अजिबात गणपती बाप्पाचं पूजन करत संतांनी वर्णन केले हरिहरा भेद नाही नका करू वाद। देवाचे रूप अनेक आहेत पण तत्व मात्र एकच आहे, सत्यम परम धीमहि। ते सत्य तत्व जाणून घेण्याची गरज आहे। ज्या स्वरूपाचं चिंतन कराल फक्त अंतःकरणात श्रद्धा निष्ठा भाव भक्त्याने प्रेम असावं। जैसा केला तैसा होय धावे सोय धरून ते स्वरूप धारण करून येईल, तुमच्या संकटाचं निवारण करेल। त्यानंतर तुकोबाराय सांगतात अखंड ज्या भगवान परमात्मामुळे आम्ही सुखी समाधानी आणि आनंदी आहोत, आम्ही भजनही त्याच देवाचं करणार। तू कामाने असो सुखे आणि गाऊ मुखे विठोबा, हा अभंगाचा सरळ अर्थ आहे। विठ्ठल विठ्ठल। आता महाराष्ट्रामध्ये संतांची मांदियाळी पाहिली तर प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे। ज्ञानदेवी रचेला पाया उभारिले देवालया, नामातयाचा किंकर जेने केला हा विस्तार, जनार्दन एक नाथ काम दिला भागवत, तुका झाला से कळस भजन करा सावकाश, बहिणी मने फडकविती ध्वजा आणि निरूपण केले ओजा। म्हणून महाराष्ट्राच्या मातेला म्हणतात पवित्र ते कुळ पावन तो देशा, पवित्र ते कुळ पावन तो देशा, पवित्र ते कुळ पावन तो देशा, पवित्र ते कुळ पावन तो देशा। जे हरिचे दास जन्मा घेती, जे हरिचे दास जन्मा घेती, जे हरिचे दास जन्म घेती, धर्म त्यांचा नारायण, धर्म त्यांचा नारायण। ओ जे हरिचे दास जन्मा घेती, जे हरिचे दास जन्मा घेती, जे हरिचे दास जन्म घेती, धर्म त्यांचा झाला नारायण, धर्म धर्म जाता झाला नारायण। पावना तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती। प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे पहा। महिला मंडळ थोडं लक्षपूर्वक ऐकायचं। महाराष्ट्रामध्ये प्रत्येक संतांचा अधिकार पाहिला। काही संत मंडळी पांडुरंगाला भेटण्याकरिता पंढरपूरला गेल्यात, पण काही वारकऱ्यांसाठी काही संतांसाठी कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबीर अवघा झाला माझा हरी। अंतकरणातलं फक्त भाव शुद्ध आहे। आपोआपल्या पद्धतीने अखंड भगवान परमात्माचं नामस्मरण केलंय। जगामध्ये जन्माला आलेला प्रत्येक जीव पाहिलं ना तर आज कुठलाच व्यक्ती कुठलाच जीव स्वार्थाशिवाय कुठलंच काम पार पाडत। एखादी बाई दिवसभर रोजानं काम करते कशासाठी? संध्याकाळच्या रोजंदारीसाठी की नाही? एखादा माणूस दिवसभर एक महिनाभर काम करतो कशासाठी? सकाराम तात्या जोरात बोला थोडं, कशासाठी? एक महिन्याच्या पगारासाठी, बरोबर। आता मी एवढे लांबून 300 किलोमीटरहून कीर्तनासाठी आले, कशासाठी? कोण म्हटलं पैशासाठी? सांगण्याचं तात्पर्य आहे प्रत्येक जन्माला आलेला जीव कुठलंच काम स्वार्थाशिवाय करत, पण साधू संतांनी कुठलाच स्वार्थ न ठेवता अखंड भगवान परमात्माचं नामस्मरण करत राहावं। स्वार्थ नाही। जगाच्या मालकाने अट्टहास केला, काहीतरी मागा काहीतरी मागा। नामदेव महाराज मागतात काय? अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझ्या सगळ्या हरीच्या देवाचे अखंड तुमचे दास म्हणून जे जीवन जगताय त्यांना अकल्प आयुष्य द्या। मागितलं पण हे चिदान देगा देवा, तुझा विसर पडू देऊ नको देवा। देवा माझे मन लागो, माझं मन तुझ्या चरणावरती स्थिर राहू दे। जगाच्या मालकाने अट्टहास करावा, तुकोबा काहीतरी मागा। तुकोबाराय सांगतात मागण्याच्या असं पाहे मुखाकडे, पण तुकोबारायांनी सांगितलं देवा काही मागणे अमानुचित, वडिलांची रीत। महिला मंडळ माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं, उचित मागणं कुठलं आणि अनुचित मागणं कुठलं? आता संक्रांत झाली 1 महिन्यापूर्वी, बरोबर। दरवर्षी मकर संक्रांतीच्या वेळेला प्रत्येक बाईनं मालकाकडे 2000ची साडी मागणं उचित मागणं की अनुचित मागणं? नाही बोलल्या तर शेजारणीची शपथ तुम्हाला। उचित मागणं की अनुचित मागणं?
साहजिक की तुम्ही म्हणा कशाचं माहीत आई लग्न झालं तर कशाचे भांडणं सुरू दे ना अजिबात. तुम्ही पहा लग्न झाली 1 वर्षभर मालकानं बोलायचं आणि बायकोनं ऐकायचं, दुसऱ्या वर्षी बायकोनं बोलायचं आणि मालकानं ऐकायचं, आणि त्याच्यानं पुढं अख्खा आयुष्यभर या दोघांनी बोलायचं, सगळ्या गोरेगावने ऐकायचं. गमत तर तशी झालेली सध्या. तुम्हाला कशाची साडी आणि कशाचं काय. आता संक्रांत आल्यावर 2000ची 4000ची साडी मागणं साहजिक की नाही, साहजिक आहे. पण त्याच बाईनं दरवर्षी पेरणीच्या वेळेला 5 तोळ्याचा नेकलेस मागणं नाही का, वाल्या फोकाने आणायला पाहिजे. तेव्हा आहेत ते दागिने गहाण ठेवावे लागतात, बियाणाची सुविधा करावी लागते, तेव्हा मात्र मागणं साहजिक. पण उचित मागणं कुठलं आहे. जगाच्या मालकाने जे कुंती आत्याला सांगितलंय ना, आत्याने सांगितलं देवा ज्या सुखात तू आमच्या जवळ नाही ती सुखच नको, अखंड आमच्यावरती संकट दे मागणं. पण कधी भगवान परमात्मा भक्ताकरिता काय करू शकतो. ज्या वेळेला नवीन नुकतंच लग्न झालं, पंढरपूरला पांडुरंगाला भेटण्याकरिता पूर्ण वारकरी निघाले, उकरड्यावरती कचरा टाकण्याकरिता आल्या, अखंड कानावरती शब्द पडले, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. भगवान परमात्मा भक्तासाठी काय करतो. चित्ती नाही आस आणि त्याचा पांडुरंग दास. पण कधी शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही, थोर प्रेमाचा भुकेला हाची, अंतकरणातला भाव शुद्ध असावा. महिला मंडळ सोमवारच्या दिवशी महादेवाच्या मंदिरात येतं की नाही. 1 लोटा जल सब समस्या का. शिव केला शोके वासी डोली धारो के राजा, शंकर संकट हरना ओ भोले बाबा, शंकर संकट हरना. शिव कैलासो के वासी भोले धारो के राजा, शंकर संकट हरना ओ भोले बाबा, शंकर संकट हरना. तेरे केला शोका अंत न पाया, अंत बेअंत तेरी माया ओ भोले बाबा, अंत बेअंत तेरी माया. शिव केला शोके वासी डोली धारो के राजा, शंकर संकट हरना ओ भोले बाबा, शंकर संकट हरना. महिला मंडळ महादेवाच्या मंदिरात तिथे का नाही पूजा करायला. 1 लोटा जल सब समोसा, पांढऱ्या साड्या आणि तीन काय वातावरण असं भस्म राहतो. काही काळ होता पहा, एक बाई देवाकडे डुकून सुद्धा पाहत नव्हती. आता लईच तुमचे कामाचे दिवस निघाले तर खरं सांगा, गड्या शपथ घेऊन देवपूजा रोज करता का तुम्ही. तुमच्याकडे कापूस येतो, कापूस शेतात कापूस असतो का, सरकी पराठी कपाशी सगळी एकच आहे. शेतामध्ये सोयाबीन राहते बरोबर. सोयाबीन काढायचे दिवस जर निघाले, सकाळी 7 वाजता बाई शेतात राहते. कोण कोण देवपूजा करून जातं बरं 8 दिवसातून भेटलाच टाइम तुम्हाला तर लई मन लावून देवपूजा करता का. बकेट भर पाणी एकदाच आणि अख्खे दिवं एकदाच बकेटीत. देवाला सुद्धा वाटतं हिच्या घरी का फाशी घ्यायला आलो का काय. बरं देवाला तुम्ही असं टॉवेल घेऊन पुसून काढता का, त्याच्या मुंडक्याला धरतीने अशी झटकती. कशाचे देवपूजन कशाचं काय. अंतकरणातला भाव नाही का आई नाही. महादेवाच्या मंदिरात जाऊनही माझं मत नाही, 2 नाही 4 तास पूजा करा. पण ह्या महादेवाची 4 तास पूजा केली आणि घरच्या महादेवाने भाकरी वाचून डोळे पांढरे केले तरी जमतील का. गोरेश्वर प्रसन्न होणार आहे का आपल्यावर. अंतकरणातला भाव शुद्ध असावा. संतांनी सुंदर वर्णन केलंय. मनी नाही भाव मन देवा मला पाव, देवाशा पावायचा नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र, नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजार
कौतुकाची प्राप्ती कधी होत. वारकरी संप्रदायामध्ये संतांचा विचार केला, कोणी पाया झाले, कोणी खांब झाले, तर कोणी कळस झाले. वारकरी संप्रदायाचं नाक आणि वारकरी संप्रदायाचं कळस म्हणजे तुकोबा आहे. मंदिर किती सुंदर असू द्या, मंदिराची सुंदरता विसरल्या का? काय होतंय, रेंज गेली काय? विठ्ठल विठ्ठल हाला विठ्ठला विठ्ठला विठ्ठल मंदिर किती सुंदर असेल तर मंदिराची सुंदरता असते मंदिराच्या, बोला ना राधा का, बोला ना माझ्या जरा जोरात, थोडं जोरात. मंदिराची सुंदरता कळसावरून, माणसाची सुंदरता नाकावरून. शेंडा असेल तर किंमत नाही, तर गोरेगावात लोक म्हणतात काय नकटं नाक घेऊन बोलता, एकीमेकीच्या नाकाकडे पाहूच नका. शेंडा असेल तर किंमत आहे. एका गोरेगावमध्ये तुम्हाला प्रसंग सांगते. एक बाईनं एवढी उशी नथ घातली, एवढी उडसं नाकून भली मोठी नथ नाकात. मालकाला म्हणते पप्याच बाप कशी दिसते. आता मालकाला माहिती अख्ख्या गोरेगावात आपलंच भूते, पण सांगायची कुठे टप्परी. पप्याची माय अख्ख्या गावात तुझ्यासारखी बाई नाही म्हणे. आणि पुरुष मंडळीला कायम सांगत असते, महिना 15 दिवसाला इकडे असं करमतात, इकडं महिना 15 दिवसाला कधीतरी पत्नीचं कौतुक केलं पाहिजे. घरातली भांडे आपटायचे बंद होतील. कशामुळे कौतुक करावं तुम्हाला गंमत सांगते. कौतुक केलं पाहिजे. दिवसभर किती दमलेले असू द्या, किती काम केलेलं असू द्या, संध्याकाळी फक्त एकच म्हणायचं, पप्याची माय आज चांगली साडी घातली नाही, तुम्हाला तुपातला शिरा आला तर मला फोन करा परत. एवढं म्हणाल काय अडचण आहे, पैसे लागतात का कौतुक करायला? बरं कौतुक कधी करावं हे समजायला हवं की नाही. एका बहादराला म्हटलं कौतुक करा, दुसऱ्या दिवशी घरी गेलं. रोज सकाळी 10 वाजता झोपेतून उठायचं, आज पहाटे 5लाच उठलं. रोज 12 वाजता जेवायचं, आज 8 वाजता जेवायला बसलं. बायकोला म्हणे जेवायला वाट, तिनं ताट दिलं, ती म्हणे माझी अजून आंघोळच राहिली, भाजी पोळी दिली. तिनं घास तर खाऊन पावा की नाही, असं हातात घास ठेवलाय. आणि तो म्हणतो पप्याची माय अगं काय दोडक्याची भाजी केली ग, काय चव आहे तुझ्या हाताला, अख्ख्या गोरेगावात अशी भाजी नाही जमणार कोणाला. काय दोडक्याची भाजी खावा तुझ्या हातची, आणि भाजी करावं फक्त दोडक्याची तूच. अगं 25 वर्ष झालं लग्नाला, पण अशी चव भाजीनं कधीच नाही दिली म्हणे. काय चव तुझ्या हाताला पप्याची माय, काय दोडक्याची भाजी. ती किचन मध्ये गेली, बेल घेऊन आली. 25 वर्ष झालं म्हणे पप्याचा बाप सकाळ संध्याकाळ थापा तुपा करून खाऊ घालते, कधी माझं कौतुक नाही केलं. आज शेजाऱ्याच्या गंगूकून भाजी आणली तर काय कौतुक चाललंय तर. असं रॉंग नंबर लागेल नको सांगायचे मला. कौतुक कधी करावं हे समजायला हवं. सांगण्याचं तात्पर्य नाकाला शेंडा असावा, शेंड्याशिवाय किंमत काय करावी ती 32 लक्षणे, नाक नाही तेने. जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार सांगितलाय. 5व्या वेदाचे निर्माते, वैराग्याचा मूर्तिमंत पुतळा म्हणजे तुकोबाराय. तुकोबारायांचा अधिकार माझी मज झाली अनावरवाचा, माझी मज झाली अनावरवाचा. छंद या नामाचा. तुकिता तुल्यसी ब्रह्म तुकासी आले म्हणून रामेश्वरे. तुकाराम 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 तुकाराम. नाम घेत का प्रिया, नाम घेत का प्रिया, नाम घेत का प्रिया. धन्य तुकोबा समर्था, धन्य तुकोबा समर्था, धन्य तुकोबा समर्था, धन्य तुकोबा समर्था. धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा. तुकाराम नाम घेता का प्रेम, ज्यांचं नाव घेता चेमाच्या अंगाला कंप सुटावा सामर्थ्य तुकोबारायांचं आहे. साधक मंडळी विचारतात, महाराज तुम्ही म्हणता त्रैलोक्यामध्ये जन्माला आलेला प्रत्येक जीव, प्रत्येकाला भीती म्हणजेच भय आहे. तुम्ही पहा, रूपवान असेल तर म्हातारपणाची भीती आहे. किती सौंदर्य असू द्या, पण एक ना एक दिवस ते सौंदर्य संपल्याशिवाय राहत. त्यासाठी पोरीचं लग्न लावून देत असताना अथवा घरात चून आणत असताना वरून बाह्य वेशधारी, बाह्य रंग न पाहता आतमधले तिचे संस्कार कधी पाहिले पाहिजेत. आणि सध्याच्या कलियुगामध्ये संस्कारिक मुली कमी पाहायला भेटतात. गावागावात पहा, पहिला काळ होता, नातं जोडायला वेळ लागायचा म्हणून नातं तेवढ्या सहजासहजी तुटल्या जात नव्हतं. प्रत्येक काही पोरीला शिकवायची. पोरी ज्या घरामध्ये एकदा का अक्षदा डोक्यावरती पडल्या, ज्या घरात उभी गेली त्याच घरातून आडवी बाहेर आली पाहिजे. आताच्या माया पोरीला शिकवतात 2-3 महिने पटलं तर राहा,
नाही पटलं तर फोन कर म्हणे आपल्या माहेरी निघून ये. बाई कायम शोभा देत असते पहा, बाई शोभत असते पण कुठं तिच्या सासरमध्ये. माहेरात थोडं जरी शिल्लक राहिला तर गावातले शेजारची लोक कुजबूज करणार, काय झालं हिने काही केलं तर नसल, काही झालं तर नसल, 15 दिवस झालं पोरगी अजून इथंच आहे. माय बापाला स्वतःच्या लेकीचं ओझं कधीच होत नाही, पण शेजारच्या लोकाला मात्र पंचायती असल्याशिवाय राहत. पोरगी कायम तिच्या सासरमध्ये शोभत असते. मी सांगत असते कायम पुरुष मंडळ, सासरवाडी जरी गावातली असेल 2-3 गल्ल्या शिल्लक सोडून पलीकडून जायचं, पण सारख्या सारख्या चक्र तिथून नाही मारायच्या. सारखं सारखं जात असाल तर किंमत राहत नाही पा. हा एकदा गेलात वर्षातून एकदा तर तुम्हाला बसायला पाठ, ताटाला पाठ, पाठीला पाठ, भरपूर थाट राहील जावायचा. पण तुम्ही 2-4 दिवसाला जा, एक दिवस तुम्हाला सासरा पाण्याचा तांब्या भरून देईल, 15 दिवसांनी परत तुम्हाला सांगल तेवढं जनावर सोडून आणा, आणि परत 2-3 महिन्यांनी सांगन तेवढं जनावराचं शेण काढून या. सांगण्याचं तात्पर्य माणसाला किंमत राहत नाही. महिला मंडळ पहा तुम्ही, मावशांना सगळ्यात आवडती गोष्ट कुठली असेल? शेण, साई, उतरंड आणि जावाई. शेण, साई, उतरंड माहिती आहे का? उतरंड पहिल्या काळात होती, आम्ही पाहिलेली म्हणून सांगते. आणि नंतर जावाई आवडतो. धोंड्याचा महिना आता आलायच पहा. धोंड्याच्या महिन्यात जावाईनं म्हणे, जावाई बापूला म्हणे, सासरे बुवा पुरीला घेऊन धोंडा जेवणासाठी या. तुमच्याकडे करतात धोंडा? अंगठ्या करतात का? कपडे नाही म्हणताय खुशाल, आता प्रथा चालू करा, लय लोड घेऊ नका. धोंडा जेवणासाठी म्हणे आपल्या पोरीला घेऊन या जावाई बापू. जावाई बापू म्हणे तुमच्या पोरीला जरा महत्वाचं काम आहे. जावाई एकटाच आला, कुठं? सासरमध्ये. आता सासरमध्ये जावायनं सुद्धा किती दिवस राहावं याला सुद्धा जरा लिमिट असतं. 10 दिवस, 15 दिवस अथवा 5 दिवस ठीक आहे. 15 दिवस झाले पण जावाई जायचं नावच घेईना. त्याला 5 ग्रॅमची अंगठी केली, त्याला कपडे केले 2-3 हजाराचे कपडे केले. 20 दिवस झाले पण तरी जावाई जायचं नाव घेणं. जावाई म्हणे तिकडं खाण्याची पंचायत, इथं एवढा थाटी म्हणे आपल्याला जायचंच कशाला, इथंच राहिलेलं बरं. जावई तिथंच राहू लागला. 1 दिवस विचार केला, 1 महिना पूर्ण झाला आणि सासर म्हणे जावाई बापू तुमचं काही पोरीचं भांडण झालं की काय? नाही म्हणलं 1 महिना झाला तुम्ही इथंच आहेत. ते म्हणे तुम्हाला करमत नाही का पोरीशिवाय? पोरीला बी घेऊन इकडेच येतो. ते कायच करावं म्हणे. नेमकं बायकोला सांगितलं संध्याकाळच्या टायमाला काय कर, जरा भाजी जरा मीठ जरा वाढून टाक म्हणे, एकदम खारट भाजी कर आजचे दिवस. मी म्हणाल का गं भाजी खारट का केली? तुम्हाला याचं खाऊ वाटले तर खा, नाही तर खाऊ नका. मी लाकूड घेऊन येईल, लाईट बंद करेल, मी गादीवर मारल्यासारखं करल, तू फक्त रडल्यासारखं करायचं. यांचं ठरलं. संध्याकाळचा टाइम झाला, हिनं स्वयंपाक केला, जेवायला बसले. जावाई बापू एकीकडं, सासरा एकीकडं. ते म्हणे का गं भाजी एवढी खारट का केली? येत नाही तर करू नये. ती म्हणली खाऊ वाटले तर खा, नाही तर खाऊ नका. रोज करून करून मला कंटाळा आलाय. तो लाकूड घेऊन आला, मला उलट बोलती. बाजीवर आला, भला मोठ्या मोठ्यानं गादीवर हाणायचा. त्यांनी हाणलं किती भले मोठ्या मोठ्यानं रडल्यासारखं करायची. अर्धा तास काम चालू होतं. बाहेर डुकून पाहिलं, जावाई गायब होता. पण बाहेर आल्यावर म्हणे मालक म्हणे पपीची माय किती अवघड आहे म्हणे हाणल्यासारखं करायचं. मी कसं हाणल्यासारखं केलं म्हणे. ती म्हणली तुमचं तरी सोपं आहे म्हणे, पण रडायचं किती अवघड आहे. तुमचं तरी सोपं आहे म्हणे, पण रडायचं किती. मी किती रडल्यासारखं केलं म्हणे. आता हेच प्रकरण जावाई भिंतीच्या पलीकडून ऐकत होता. जावाई म्हणे आपण बी कसं गेल्यासारखं केलं. सांगण्याचा तात्पर्य, सौंदर्य असेल तर म्हातारपणाची भीती राहते, गुणवान असेल तर त्याच्या दुश्मनापासून त्यालाही भीती आहे. गायक असू द्या, वादक असू द्या, प्रत्येकाला भीती असते. गुरुजी बीड जिल्ह्यातलं एक प्रकरण आहे. 2 महिन्यापूर्वी मला फोन आलता. बीड जिल्ह्यातले नामांकित कीर्तनकार आहे, नाव नाही सांगत तुम्हाला, नामांकित कीर्तनकार. त्यांनी फोन केला 2 महिन्यापूर्वी, मरणाच्या दारातून परत आले. चांगलं गायक, आवाजही तेवढाच भारी, बीड जिल्ह्यामध्ये खूप मोठं नाव. पण त्या माणसाला कोणीतरी जेवणातून आपल्याच संप्रदायातल्या गुरुजी व्यक्तीने काहीतरी खाण्यात घातलं. मरणाच्या दारातून माणूस परत आलाय 2 महिने जागेवर बसून. सांगण्याचं तात्पर्य आहे, जगाच्या मालकानं ज्याला जी कला दिलेली आहे, ज्याला जे गुण दिलेलं आहे, ते कोणी हिरावून घेऊ शकत नाही. पहा, नशिबातलं घेऊ शकता, आपलं हातातलं घेऊ शकता, पण नशिबातलं कोणाला घेता येत नसतं. कशामुळे नाही सांगू आजपर्यंत कीर्तनकारही प्रत्येक जण थकलीन. तुम्ही ऐकू म्हातारे झालात. अन्न मान धन हे तो प्रारब्ध. मग एकामेकाच्या वरती जळण्यात काय अर्थ आहे का? गुणवान असेल तर दुश्मनापासून भीती आहे, बलवान असेल तर त्याच्या दुश्मनापासून त्यालाही भीती आहे, धनवान असेल तर चोरट्यांपासून भीती आहे, त्याच्या पुढे मनुष्य असेल तर त्याला सुद्धा काळापासून भीती आहे. पण तुकोबाराय सांगतात, जे अखंड भगवंताचे दास म्हणून जे जीवन जगतात त्यांना मात्र भीती बाळगण्याची गरज नाही. अभंगाचं पहिलं चरण. हरीच्या वरती घ्या माईक, जरा माईक वरती घ्या.
विठ्ठलाच्या चरणात तुकोबारे सांगतात हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोक्यामध्ये भीती बाळगण्याची गरज नाही जे भगवंताचे दास म्हणून जीवन जगतायत. आता भगवंताचा दास होण्यासाठी काय करावं लागेल अगोदर वारकरी व्हावं लागेल आणि वारकरी असण्याचं पहिलं लक्षण सांगितलंय तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा. गळ्यात एकदा तरी माळ भाळावरती चंदनाचा टिळा आणि अंतःकरणात संतांविषयी कळवळा असावा. ज्याच्या गळ्यात पवित्र तुळशीची माळ होय होय वारकरी पाये पाये रे पंढरीशी जारे दिनाचा सोयारा पांडुरंग वाट पाही उभा सगळ्या जणी म्हणा. थोडं जोरात म्हणा मला आवाज येईल असं. वाट पाही उभा नाही म्हटलं तरी शेजारीची शपथ. वाट पाही उभा घरी मालकाला एवढ्या जोरात बोलता का त्याचा तर 1 मिनिटात आवाज दाबी दे म्हणत आहे. थोडं जोरात. वाट पाही उभा. पुरुष मंडळ एक गंमत आहे पहा. महिला मंडळाला भजन करायला लावलं तरी तेवढंच जोरात करणार आणि मावशाला भांडायला लावलं तरी करा तो एकची धर्म जगाचे बांधपूर. काही टेन्शन आहे का तुम्हाला काही लोड आहे का मालकासोबत काही भांडण करून आल्या का जोरात. वाट पाही उभा तशी का आवाज निघलाय हळूहळू. टाळी वाजवा एकदा पुरुष मंडळ मावशासाठी. एकदा तरी पंढरपूरची वारी करायची. गळ्यात पवित्र तुळशीची माळ भाळावरती चंदनाचा टिळा. सांगण्याचं तात्पर्य अखंड भगवान परमात्माचे दास म्हणून जीवन जगलेत. केसालाही धक्का लागत नाही. कशामुळं तुम्ही 5 सज्जनामध्ये राहून भजन करणं सोपं असतं पण दुर्जनाच्या मांदियाळीत राहून स्वतःचं सजनत्व टिकून ठेवणं फार कठीण गोष्ट आहे. राजा रावणाचा भाऊ त्याचं नाव श्रीराम. अखंड प्रभू रामाचं भजन करावं. जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. अखंड भजन आहे कंठामध्ये. राजा रावण त्यांच्या भावाचं नाव काय बोला ना बिभीषण. बरोबर. दुश्मनाच्या मांदियाळीत राहून स्वतःचं सजनत्व टिकून ठेवलंय पण तरी सुद्धा केसाला धक्का. अखंड भगवंताचं नामस्मरणे. त्याच्या पुढे किती श्रीमंत किती गाड्यान किती बंगले हे कधी जर डोक्यात आलंच आपल्या प्रसंग आठवायचा. भगवान परमात्माने शबरी मातेची उष्टी बोरं खाल्ली. त्याच्या पुढे पांडवांची शिष्टाई करण्यासाठी भगवान परमात्मा दुर्योधनाकडे गेले. दुर्जनाच्या मांदियाळीत राहून स्वतःचं सजनत्व टिकून ठेवलंय. अखंड भगवान गोपाल कृष्णाचं भजन करावं म्हणून बडे बडे मंदिर कोण्या काम के भाव अगर नहीं होवे चल विदुरा घर जावे. त्याच्या पुढे गुरुजी विदुरा घरच्या भक्षुनी कन्या. चला परमानंदी झाला. मनमोहना मुरलीवाला मनमोहना मुरलीवाला नामस्मरण केलं. जगाच्या मालकानं विदुर काकांच्या कन्या खाल्ल्यात पण कधी केसाला धक्का लाई. दुश्मनाच्या मांदियाळीत राहिले. नारायणाचं भजन केलं तरी श्रीछेद करण्यात येईल अशी दौंडी पेटवणारा पण भक्त प्रल्हादासारखा मुलगा जन्माला घातला. सर्व गटी राम
देहादी एक देव नटला नाना परी भरुणी उरला चराचारी भरुणी उरला चराचारी देव नटला नटला नाना परी देव नटला नाना परी. प्रत्येक ठिकाणी माझं भगवंत आहे, पण त्यावेळेला दरीत लोटण्यात आलं पहा. हातीच्या पायाखाली दिलं, उकळलेल्या तेलाच्या कढईत टाकलं, कुठलाच परिणाम नाही. अखंड आमारीच्या दासा काही भय नाही त्रैलोक्य. त्याही पुढे सांगू, आज माणसावरती थोडं जरी दुःख आलं, संकट आलं, 25 वर्षापासून हरिपाठ काकडा चालू आहे, पण मुलाला काही झालं आणि पतीला काही झालं तर 25 वर्षाचा हरिपाठ आपण सोडून द्यायला मागे पुढे पाहत नाही. कशामुळं? देवाने कुठं चांगलं केलं? एवढा हरिपाठ काकडा केला, एवढी भक्ती केली, पण तरी सुद्धा देवानं एवढं संकट टळवता येत नव्हतं का? केले कर्म झाले, त्याची भोग आले आणि उपजली मेली ऐसे किती. तुम्ही चांगलं कर्म केलं तर चांगलं फळ भेटल, पण वाईट कर्म असेल तर फळ सुद्धा वाईट भेटल्याशिवाय राहत. त्यासाठी माणसानं कायम कर्म चांगलं करत राहावं. कर्म चांगलं केलं पाहिजे, धन कमवलं पाहिजे, पण नीतीने कमवलं पाहिजे. कर्म चांगलं म्हणजे काय करायचंय? भगवान परमात्माने दिलेलं काम प्रामाणिकपणे पार पाडणे हाच खरा परमार्थ आहे. दुसरा परमार्थ करण्याची गरज नाही. महिला मंडळ गमतीने सांगत असते, पहा माझ्या प्रश्नाचं फक्त उत्तर द्या आणि थोडा विचार करा. तुमच्या शेतामध्ये स्वतःच्या शेतात कामाचे दिवस निघाले, तर कामाच्या दिवसामध्ये मला सांगा, तुम्ही कमीत कमी 6, 6:30, 7 वाजता शेतात जाता. स्वतःच्या शेतात कामाला गेल्यावर गळ्याची शपथ घेऊन सांगा, किती वेळा जेवण करता आणि किती वेळा पाणी पिता आपल्या घरी? आणि 30 बाई जर रोजाने गेली का गुरुजी, एक बाई 4 घागरी पाणी पिती. तुम्ही पहा आता कशा पेत असतील. पहिला आपुलकी होती. कशामुळे असं म्हणायचे? भाजीपाल्याचा व्यापार करावा कोणी कोणी माळी समाजानं, सोन्या चांदीचं करावं कोणी, कपडे शिवली पाहिजेत कोणी, कपडे धुतली पाहिजेत कोणी, हे कामं दिलेली होती. मडकी घडवली पाहिजेत कोणी. आता कोणाची कामं कोणी करायला लागलं म्हणून कामातला प्रामाणिकपणा निघून गेलाय. दिलेलं काम प्रामाणिकपणे पार पाडणे हाच खरा परमार्थ आहे. दुसरा परमार्थ करण्याची गरज. परमार्थ म्हणजे काय? अखंड भगवान परमात्माचं नामस्मरण कंठामध्ये धारण करणं, नीतीनं वागत राहायचंय. महादेवाला आनंद त्या दिवशी होईल ज्या दिवशी लोकांचं चांगलं झाल्याच्या नंतर आपल्याला चांगलं वाटलं. आज कित्येक लोक आहेत, लोकांचं वाटोळं करण्यासाठीच बसलेले असतात. फक्त वाटोळं म्हणजे शेजारणीला 5 क्विंटल कापूस झाला की आपल्याच पोटात दुखण्यात काय अर्थ? अन्न मान धन येतो प्रारब्ध आधीनं. कोणाला किती द्यायचं आणि किती घ्यायचंय भगवान परमात्माच्या हातात आहे. उदाहरणार्थ तुम्हाला सांगते, माणसानं दुसऱ्याचं वाटोळं कधी करायचं? ही वाईट कर्म करायचं नाही. वाटोळं काऊन करू नये? एखाद्यानं गोरेगावात बंगला बांधला तर कौतुक करा, बरं झालं आपल्या गावात बंगला नव्हता, गेलेच तुमच्या घरावरचे पत्रे उडून तर ते तुम्हाला घरात घेईल. कधी कौतुक केल्यावर. हे कौतुक करत नाही, ते म्हणतं त्याला काय काम आहे, लोकांच्या मुंड्या मोडून बांधला असं. कौतुक करायला काही पैसे लागतात का? एखाद्यानं गाडी घेतली, कौतुक करा, बरं झालं आपल्या गोरेगावात एवढी मोठी गाडी कोणाकडे नव्हती, काय कमाल झाली, निघलीच तुमच्या छातीत चमक. रात्रीच्या टायमाला तर ते कुठपर्यंत बी दवाखान्यात नेईल त्याच गाडीत बसून. पण हे कौतुक करत नाही. सखाराम तात्यानं गाडी घेतली म्हणून तुकाराम तात्या रामभाऊ तात्याला पेढा द्यायला गेले. हा पेढा घ्या म्हणे का? आपल्या गोरेगावात सखाराम तात्यानं गाडी घेतली म्हणे, किती लाखाची? 21 लाखाची. असं पेढा हातात, ते पेढा तर खायच ना. त्याची का अवकात आहे का? त्याची का गाडीत बसायची लायकी का? आणि त्यांनी का गाडी घेतली असती का? आणि त्याला गाडी काय करायची? बरं जाऊ दे, घेऊन घेतले असन, पण घेतले असन हप्त्यावर. आता यानं हप्त्यावर घेऊ नाही तर गुरुजी सप्त्यावर घेऊ, पण घेतली की नाही? घेण्याला किंमत हे सांगायचंय मला. लोकांचं कौतुक करता आलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल दुसऱ्याचं चांगलं झालं आपल्याला वाईट कधी वाटू नये. कारण भला किसी का कर न सके तू, बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम, काटे बन कर मत रहना. चांगलं करता येत नाही, करू नका. पण वाईट करायचं. हनुमंत महाबळी दाढी फक्त जाळण्याचा प्रयत्न केला होता, काहीच नाही राहिलं. सांगण्याचं तात्पर्य स्वतःचं कर्म स्वतःला चुकवावं लागतं. मग आपण चांगलं कर्म करत राहा. जगाचा मालक ठरवल तुम्हाला जन्म, तुम्हाला गती द्यायची कशी नेमकी. स्वतःचं कर्म पहिल्या काळात होतं, आजोबानं कर्म केलं तर नातवाला फेडावं लागतंय, पण आता या हातानं कर्म केलं तर या हातानं फेडावं लागतंय. कर्म चांगलं करायचं की वाईट करायचं हे तुमच्या हातात आहे. तुम्ही किती श्रीमंत, तुमच्याकडे किती गाड्या किती बंगले, नाही घेणं देणं. तुमचं कर्म किती चांगलं आहे. किती पैशावाले आहात याच्यापेक्षा सुद्धा तुमचा किती पैसा, किती धन सप्ताहामध्ये दिलं जातं याला किंमत आहे. गोरेश्वराच्या यादीत तेच नाव लिहिलेलं असेल ज्यांनी 5,000, 10,000, 200, 500 रुपये दिलेले आहेत. तुमच्याकडे किती लाखाची बंगला आहे आणि तुम्ही किती एकर जमिनीचे मालक आहेत ह्याला किंमत नाही. सांगण्याचं तात्पर्य माणसानं कर्म चांगलं करत राहावं.
आज पाहिलं तर किती संकट आले पण कुठल्या संकटामध्ये भजन मात्र कधी सोडलं नाही. सगळ्यात महत्वाचा प्रसंग सांगते. उद्धवजींनी सांगावं भगवंताला, देवा आपलं ते आपलं असतं, म्हणे परक तर परक असतं. अहो तुम्ही कुशाल म्हणे सुभद्रेचं भजन सोडलं, द्रौपदीचं भजन चालू केलंय. अहो वाटलं पाहिजे तुम्हाला काही, रक्ताचं नातं आपलं असतं. भगवान परमात्माच्या लक्षात आलं काही कालांतरानं, विसर पडलाय उद्धवाला. चल म्हणे भूक लागली. सुभद्रा ताईकडे आले, ताई भूक लागली. कुठलं भूक? जगाच्या मालक जगताची भूक भागवणारा त्याला कुठली भूक लागणार आहे? फळं दिले खाण्यासाठी, पण फळ नाही कापलं, देवानं बोट कापलं. तो त्रास सहन होईना, आवाज दिला सुभद्रा ताईला, ताई रक्त सांडले पूर्ण अंगावरती, खूप त्रास होतोय. थांब म्हणे देवा, आत्ता गेले, तुला कोणतंच काम नीट जमत नाही, आत्ता जातीन चिंदी घेऊन येते. सख्खी बहीण चिंदी शोधायला गेली आणि तिथून पुढे भगवान परमात्मा आले द्रौपदी मातेकडे. सकाळी सकाळी अखंड भगवान परमात्माचं नामस्मरण ज्यांच्या कंठामध्ये चालू आहे. हरे राम हरे कृष्णा हरे राम हरे कृष्णा राम हरे कृष्णा राम हरे कृष्णा हरे राम हरे कृष्णा हरे राम हरे कृष्णा. अखंड भजन चालू होतं. देवाचा हातात हात पाहिलं, रक्त सांडलेलं पाहिलं. सख्खी बहीण चिंदी शोधायला गेली, महिला मंडळ. पण मांडलेल्या बहिणीनं पदराची चिंदी केली, डोक्यावरचा पदर खाली घेतला, चिंदी फाडली, भगवंताच्या बोटाला बांधली. गुरुजी आता ह्या प्रकरणाकडे पाहिलं, हा प्रसंग पाहिला, लोक एकच म्हणतात सध्याच्या काळात, काय मग ताई आमचं नातं मग गुरु बहीण गुरु भाऊ ही प्रथा तेव्हापासून चालू झाली. बरं गुरु भाऊ गुरु बहीण हे नातं मानू नये माझं अजिबात, येतो तुम्हाला प्रश्नच नाहीये. पण एका गोष्टीचं उत्तर द्यायचंय, जी बाई 5-5 वर्ष सख्या भावाला बोलत नाही, किती 5-5 वर्ष सख्या भावाला एक प्रश्न विचारत नाही, एक प्रसंग घरातली एक गोष्ट सांगत नाही, पण त्याच बाईचं गुरु भावाशिवाय घरातलं पान सुद्धा हलत नाही, हे कितपर्यंत योग्य मला सांगा तुम्ही. या कलियुगामध्ये कुठलंच नातं स्वार्थाशिवाय जुटल्या जात नाही. नातं असावं पण सख्या भावाला सुद्धा किंमत दिली पाहिजे आपण तेवढी. सख्या भावाला किंमत असेल तर गुरु भाऊ आणि नंतर गुरु बहीण. कित्येक प्रकरण मी डोळ्यानं पाहिलेत, भावाला 10-10 वर्ष बोलत नाही पण गुरु भावाला विचारल्याशिवाय राहत नाही. काय तर म्हणे भगवान गोपालकृष्ण द्रौपदी मातेचं नातं, देव कुठं आपण कुठं. भगवान परमात्माने भाव पाहिला म्हणून तर भिल्ल कुळात जन्माला आली, शबरी मातेची उष्टी बोरं खाल्लीत. देवानं भाव पाहिलाय. संत मीराबाईंच्या वरचं विष पेलच ना भगवंतानी. अंतकरणातला भाव शुद्ध असावा, देवाची प्राप्ती होत नाही. भगवान परमात्माला प्राप्त करायचं असेल तर शुद्ध भावाशिवाय देवाची प्राप्ती नाही. सांगण्याचं तात्पर्य नाता असावं पण त्या नात्याला कुठंतरी प्रतिबंध असावेत. त्याच्या पुढे जर विचार केला आपण, द्रौपदी मातेला फक्त वस्त्रहरण केलं यात नवल नाही. 5 मुलापैकी एकही मुलगा जिवंत नाही राहिला. कोटी गुंतला असी द्वारकेच्या राया, पण 5 मुलातला एकही मुलगा जिवंत राहिल्याच्या नंतर सुद्धा, नाही राहिल्याच्या नंतर सुद्धा अश्वत्थाम्यासारखा दृष्ट राक्षसाला सांगावं, स्वामी याला सोडून द्या, त्याला मारू नका. म्हणे का? लेकरू जाण्याचं दुःख काय असतं हे मला चांगलं माहिती आहे. संतांचं अंतकरण आहे. आपली जर असती तर म्हणली असती पूर्ण परिवार त्याचा संपून टाका, पूर्ण त्याचं कुळ उद्ध्वस्त करून टाका. पण सांगितलं जे दुःख मी सहन करते ते दुःख मला अश्वत्थाम्याच्या आईला द्यायचं नाही. हे संतांचं अंतकरण आहे. किती मोठं संकट येऊ द्या पण केसालाही धक्का नाही का? आम्हा हरीच्या दासा काही म्हणून सांगितलंय, ओव्या गाऊनी स्वरात दासी जनीच्या घरात, दळण दळीले सख्या श्री हरी, आळ चोरीचा माझ्यावरी. सुळाचं पाणी केलंय कधी? रोज पहाटेच्या वेळी उठावं. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुके, ओव्या गाऊ कौतुके तू. जोरात म्हणा, ओव्या गाऊ कौतुके तू. पहिल्या काळात बाई पहाटे 3ला उठायची. किती वाजता? 3 वाजता. सकाळी 6 वाजेपर्यंत एक बाई 5-5 पायली दळण दळायची. 5-5 पायली. त्या जात्यावरच्या दळलेल्या पिठाच्या भाकरी आणि चुलीवरती हारावरती भाजलेल्या भाकरी. छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा, एक मावळा एका टायमाला 5-5 पाचुंदे खायचा. 5 भाकरीचा 1 पाचुंदा, 5-5 25 भाकरी एका टायमाला खायचं. आता दिवसभर एकच चपाती खातं. एवढे हातपाय, भली मोठी ढेरीन माई म्हणते महावाघ. पहिल्यासारखे माणसं सुद्धा पाहायला नाही राहिले. मावळे काय होते छत्रपती शिवाजी महाराजांचे?
लिंबू फेकलं तर मिशीवर बसायचं. आता तांदूळ सुद्धा ठेवायचे पंचायत झाली सध्याच्या काळात. आणि नारळ जर शेंडीला बांधलं तर नारळ सुद्धा शेंडी लटकत होता. असे मावळे होते पहिले, आता नाही राहिले. जातं नाही राहिलं आणि जातीवरचे गाणी नाही राहिले. संत जनाबाई म्हणतात, तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही उणे माय बापा, काही नाही उणे पांडुरंग, काही नाही, काही नाही उणे विठ्ठला, काही नाही उणे माय बापा, काही नाही उणे पांडुरंग, काही उणे विश्वाचे तू फिरवीची जाते पीठ काढासी, दैवाचे पीठ काढासी, दैवाचे तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही उणे माय काही नाही उणे पांडुरंग, काही नाही उणे. अखंड कंठामध्ये भगवान परमात्माचं नामस्मरण होतं. भगवान परमात्माचे दास म्हणून जीवन जगाला केसालाही धक्का लागत नाही. माऊली ज्ञानोबाराय सांगतात, कंठामध्ये फक्त नामस्मरण असावं, अपघातात कधी मृत्यू होत नाही, केसालाही धक्का लागत नाही. का? नारायण हरी उच्चार नामाचा आणि तेथे कळी काळाचा रिग नाही. पण कंठामध्ये भगवान परमात्माचं भजन असावं. जगाच्या मालकाला प्रार्थना करायची, आलो शरण तुला भगवंता, आलो शरण तुला भगवंता, हे कुशीत तुझ्या रे भगवंता, हे कुशीत तुझ्या रे भगवंता. हो सत्यवान सावित्रीचा संपला जमाना, संपला जमाना देवा, संपला जमाना, संपला जमाना देवा, संपला जमाना. हो सत्यवान सावित्रीचा संपला जमाना, वेश करी चारित्र्याचा पोटाचा बहाना, पोटाचा बहाना देवा, पोटाचा बहाना, पोटाचा बहाना देवा, पोटाचा बहाना. दिन झाली वाणी पतिव्रता, आलो शरण तुला भगवंता, आलो शरण तुला भगवंता, कुशीत तुझा रे भगवंता, हे कुशीत तुझा भगवंता. भगवान परमात्माचं नामस्मरण कंठात असावं. तुम्ही सांगाल भजन करू पण फायदा कुठला? दास म्हणून जीवन जगायचंय, फायदा आहे ना. तर याच्या चिंतने निर्शैल संकट, भजन करा. संकट कधी येत? कलियुगाचं वर्णन करत असताना श्रीमद भागवत महापुराण कथेत सांगितलंय, कलियुगाची ऐकावी थोरी, पुत्र होईल पित्याचा. सध्या तीच परिस्थिती. शेजारच्याचं पटतं पण स्वतःच्या बापाचं पोराला पटत नाही. हजारो पोरं, 50-50 पोरं पाठीमागे काही, मागं काही, पुढं काही घेऊन फिरल. कुठपर्यंत? जोपर्यंत खिशात पैसा आहे तोपर्यंत. पण सख्ख्या भावाला मात्र पाटावर जमिनीसाठी सख्ख्या भावाला डोक्यात दोंडा घातल्याशिवाय मागे पुढे पाहत ना. तो कुठं बदलत चाललंय पहा. लोकांना वाटतं रामराज्य, अजून रामराज्य आलंच नाही. अहो जिथं सावत्र भाऊ सावत्र भावाकरिता स्वतःच्या आईचा त्याग करतोय, आईला सांगावं दृष्ट आहेस तू, पापिनी आहेस तू. 14 वर्ष सिंहासनाच्या लालचीमध्ये नाही, भगवान प्रभू रामचंद्राची चरण पादुकीची सेवा केली. 14 वर्ष भगवी वस्त्र परिधान केली, स्वतःच्या आईचा त्याग केला. रामकथेतून शिकायचं, पण काय शिकलं पाहिजे? रामकथेतून शिकावं भावा भावाचं एकमेकांच्या वरती नितांत प्रेम कसं असावं. राम राज्य तेव्हा येईल. युग राम राज का आ गया, शुभ दिन आज का आ गया, हुई जीत सनातन धर्म की, हर घर भगवा लहरा गया, अयोध्या अयोध्या आई राम. बोलो जय जय श्री राम, हो अयोध्या अयोध्या मेरे राम.
बोलो जय जय श्री राम। सजा दो घर को गुलशन सा, अवध में राम आए हैं, अवध में राम आए हैं, मेरे सरकार आए। राम राज्य येईल पण कधी, जेव्हा सख्या भावा भावांचा मधला वाद मिटून जाईल। आज शोकांतिका वाटते पहा, कथा कीर्तनाच्या माध्यमातून सध्या लोकांना साधू संत देव होण्याचा उपदेश नाही केला पाहिजे। सध्या फक्त माणूस की विसरलेला आहे। पहिला काळ होता, पैसे कमी होते पण आपुलकी होती, कपडे थोडेच होते पण इज्जत होती, अन्न थोडंच होतं पण त्या अन्नामध्ये सुद्धा किंमत होती। आता कपडे भरपूर आहेत पण इज्जत नाही राहिली, धन भरपूर आहे, पैसा भरपूर आहे पण किंमत नाही राहिली, खाण्यासाठी अन्न भरपूर आहे पण त्या अन्नाला किंमत नाही राहिली। आपुलकी होती, प्रेम कधी पहिल्या काळात। मला प्रश्न पडतो कधी कधी, पहिल्या काळामध्ये एखादी मुलगी जर सासरला निघाली, तिच्या बापाला महत्वाचं काम निघालं, गावातला एखादा व्यक्ती तिच्या सासरकडे चालला असेल ना, तर बाप विश्वासानं सांगायचं, दादा तुम्ही आमच्या मुलीच्या सासरकडे चाललात ना, तर आमची एवढी पोरगी तिच्या सासरमध्ये नेऊन सोडा। हा विश्वास होता, आपुलकी होती आणि प्रेम होतं पहिल्या काळात। पण आता 2.5 आणि 3 वर्षाची पोरगी शेजारच्या घरी खेळण्याकरिता पाठवावं की नाही, हा सगळ्यात मोठा बापाला पडलेला प्रश्न आहे पहा। कदाचित आता जर शिवशाही असती तर आजपर्यंत न्याय ते लेकराला भेटला असता। स्वराज्यातील रयतेतील फक्त एकाच नराधमानं एका बाईकडे स्त्रीकडे वाईट नजर करून पाहावं। आऊसाहेब म्हणतात, चोबा तुम्ही जो निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य असेल। आऊसाहेब याला टकमक टोकावरून ढकलून देण्यात अर्थ नाहीये। याचा चौरंगा केला, चौकात लटकवला तर आला गेलेला प्रत्येक व्यक्ती याच्या तोंडावर थुंकत राहील आणि परत आयुष्यात कधीच रयतेमध्ये स्वराज्यामध्ये कुठलाच नराधमन एखाद्या बाईकडे वाईट नजरेनं नाही पाहणार, वाईट नजर करून पाहणार नाही। कधी शिवशाही असते तर आता नाही राहिली किंमत, चुकीच्या लोकांच्या हातात सगळे प्रकरण पोहोचलेत। मला सांगा ना तुम्ही, 32 वर्षाच्या बापासमोर 2.5-3 वर्षाच्या लेकरावरती अत्याचार होत असेल, आयुष्यभर तो बाप जिवंत असून सुद्धा मेल्यात जमा असेल पहा। या घटना बंद होतील, पण आता शिवशाही असली पाहिजे। आज देव देश आणि धर्म ज्यांच्यामुळे जिवंत आहेत ते राजे। मासाहेबांनी शिकवावं, शुभा तुम्हाला बाई नाचवणारा नाही, बाई वाचवणारा शुभा व्हायचंय। आज आपल्या दारात तुळस, मंदिरावर कळस, महिलांच्या कपाळावरती कुंकू, पुरुषांच्या कपाळावरती बुक्का, महिलांच्या नाकात नथ आणि पुरुषांच्या ओठावर मिशी कुणामुळे जिवंत आहे? केवळ महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांमुळे। विसरून चालणार नाही आपल्याला। तर राजांचं खूप मोठं योगदान आहे। लोक म्हणतात राजा का देव होता का? राजा देव नव्हता, पण त्या राजामुळे आज कीर्तनात बसले ते विसरू नका। त्या राजामुळे आज मंदिरातला देव जागेवरती, हे विसरून चालणार नाही आपल्याला। म्हणून अख्खा महाराष्ट्र म्हणतो पहा, सर्वांनी हात वरती घ्यायचेत एकदा। ज्याला वाटतं मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे, कुच्चरपणा कोणी करायचं नाही। पैशावाले गरीब सगळ्यांनी हातवर, हातवरती सर्वांचे। वाघाच्या जातीची पोलाद छातीची जगात वैभवशाली, इको दे ना आवाज दे दादा। वाघाच्या जातीची पोलाद छातीची जगात वैभवशाली, माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती संपल आला ला 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 गडानो भगवा आला ला 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 गडानो भगवा छत्रपती शिवाजी महाराज की जय। आज कीर्तनाच्या माध्यमातून राजाचं नाव घेतलं तरी लोक म्हणतात जाते वेळ हातवर मतभेद नाही। 18 पगड जाती धर्माच्या मावळ्यांनी म्हणावा राजा
केलंय गोळा गजाजी केलंय गोळा शुभावानी रंगवा कोणी सूर्य भूमीवरी माझा ग शुभ राजा छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की बसला घोड्यावरी आई राजा बसला घोड्यावरी शुभ राजा बसला घोड्यावरी शिवराजा ग बसला घोड्यावरी शिवराजा ग बसला घोड्यावरी शिवराजा ग बसला घोड्यावरी छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की बात आहे. टाळी वाजवा एकदा तुम्ही तुमच्यासाठी वा. बरेच जण जे म्हणले काही जण नुसते नाटकं करते कोण बोला एवढं पण आवाज अजिबात निघत नाही काय तर आम्ही ताईला फशीला मी आधीच ठरून आलेले लोड घेऊ नका तुम्ही आपण फसल्या जात नाही अजिबात. विनोदाने एक प्रसंग सांगत असते पहा 25 वर्षाचा पोरगा होता बसमध्ये चढला खाली उतरला मला मोठ्या मोठ्यानं हसायचा डोळ्यातून पाणी निघुसतो त्याच्या समोर आले म्हटलं दादा झालं काय मी पुढून चालले होते झालं काय एवढं हसायला हा तो म्हणे ताई मी कंडक्टरला फशीलं म्हटलं का तिकीट काढलं आणि गेलोच नाही फसलं कोण यवनाचा काळा जिजाऊचा पाळा काळाचा काळा शहाजीचा बाळा शिवनेरीवर जन्मला राजा शिवनेरीवर जन्मला शोभना वरण पुण्याला राजाना वरण पुण्याला शिवनेरी गडावर राजा जन्माला रयतेच्या कृपेने छत्रपती झाला शिवनेरी गडावर राजा जन्माला रयतेच्या कृपेने छत्रपती झाला काळाचा काळा जिजाऊचा बाळा यवनाचा काळा जिजाऊचा बाळा शिवनेरीवर जन्मला शिवबा शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराज की राजना वरण बांधून पुण्याला शिवना वरण बांधून पुण्याला राजना तुमच्या गुरुजीसाठी टाळी वाजवा. सांगण्याचं तात्पर्य शिवशाही आता पाहिजे. चुकीच्या लोकांच्या हातात सगळे सूत्र गेल्यामुळं हे दिवस पाहायला भेटतात. पहा न्याय योग्य वेळेत भेटत. मोठे मोठ्याचे लोक असतील एका मिनिटात तर सगळ्या देशभरात पूर्ण प्रकरण माहीत झालं. आता 15 दिवसापूर्वी 20 दिवसापूर्वी घडलेलं पण आज 2-3 महिने झाले त्या लेकराला अजूनपर्यंत न्याय नाहीये. सांगण्याचं तात्पर्य चांगल्या विचाराची संतान जन्माला येण्यासाठी सुद्धा पूर्वजन्मीचं पुण्य शिल्लक असावं लागतं. केसालाही धक्का लागत नाही. अखंड कंठात भगवान परमात्माचं नामस्मरण असावं. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात आम्हा हरीच्या दासा काही भय नाही तर लोकी. त्या भगवान परमात्माचे दास म्हणून जीवन जगाल तर भगवान परमात्मा संकटाचं निवारण करण्याकरिता मागे पुढे उभा राहतो. अभंगाचं दुसरं चरण देवा उभा मागे पुढे देवा उभा मागे पुढे देवा उभा मागे पुढे देवा देवा उभा मागे देवा उभा मागे पुढे देवा उभा मागे पुढे देवा
टाळ्यांची जोरात. टाळे वाजत तुम्ही जसं का रोजानं लावले तुम्हाला. गुरुजी टाळेवर आठवलं सांगते. परवा दिवशी कीर्तनात मी भजन म्हटलं की म्हातारी रडायची, अशी आरडायची, मोठी शेजारच्या जगड्यात पण रडायची. आजीला म्हणलं काय लोड आहे का, काय टेन्शन आहे का, काय. कीर्तन संपलं ना आजीला म्हटलं आजी काही नातवाचा त्रास. माझा नातूलाही चांगला आहे ताई, सोन्याम पिवळा आहे. म्हटलं सोन्याचा काही त्रास, ती तर लई बेकार भेटली. म्हटलं काय करते, भाजीला तेल नाही, 3 वर्ष झालं मला बोलत नाही, पोराला बोलू देत नाही, नुसती आरतुरं बोलत. काय सांगू, सलापाचं घरी पण मला गोठ्यात ठेवले जनावराच्या. म्हटलं सून काही लांबची काय, तिथंच घोटाळा झालाय सगळा ताई, सख्या भावाची आहे. मग रडत काऊन होते तुम्ही. काय सांगू ताई, तुम्हाला कीर्तनाला यायची इच्छा नव्हती म्हणली. तुमच्या तर कीर्तनाला यायचंच नव्हतं. जेवण करून दुसऱ्या मजल्यावर जाऊन बसले होते, पण 3 महिने झाले 103 किलोची माझ्या गदड्यासारखी बकरी होती ताई. बकरीला शेतात घेऊन गेले, राधा अक्काचा गहू खाल्ला, बकरी अशी फुगून आरडू आरडू मेली. तुम्ही कीर्तनात आ केलं की मला माझ्या बकरीची आठवण. बकरी नाही मेली कोणाची. टाळ्या वाजव जाई सांगायचे मला, आता नाही, जेव्हा भजन होईल तेव्हा. विठाला विठाला देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. भगवान परमात्मा कोणाच्या मागे उभे राहिला, कोणाच्या पुढे उभे राहिला. द्रौपदी मातेच्या संकटाचं निवारण केलं आणि त्याच्याही पुढे एक सुंदर प्रसंग सांगते. भगवान परमात्मा प्रत्येकाच्या संकटाचं निवारण करतो. महाभारताच्या युद्धामध्ये एका वेळेला पितामह भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली, उद्या सूर्योदयापर्यंत पृथ्वी तलावरती एकही पांडव जिवंत राहणार नाही, निष्पांडवी पृथ्वी होईल. प्रतिज्ञा पितामह भीष्माचार्यांची. भगवान गोपाल कृष्णाच्या पायाखालची जमीन उधरली. काय करावं, मध्यरात्रीची वेळ झाली, द्रौपदीला सोबत घेतलं. चाल म्हणे माझ्यासोबत. गड्याचं रूप धारण केलेलं. जा म्हणे पितामह भीष्माचार्याचं दर्शन घे, प्रदक्षिणा कर, बांगड्याचा आवाज, फक्त बोलू नको. दर्शन घेतलं, प्रदक्षिणा पूर्ण केली, बांगड्याचा आवाज केला. पहिल्या वेळेला आशीर्वाद दिला, अखंड सौभाग्यवती बनून, एकदा नाही 3दा. पहिला प्रश्न विचारला, महात्मा हा आशीर्वाद या जन्माचा आहे की पुढच्या जन्माचा. डोळे उघडून पाहिलं, पहिला प्रश्न विचारला की तुला घेऊन आलंय कोण. माझा गडी मला घेऊन आलाय म्हणे. साक्षात जगाचा मालक भगवान गोपाल कृष्ण गड्याचं रूप धारण करून द्रौपदी मातेच्या चपला सांभाळत होता. लोटांगण घातलं. भगवान असे प्रत्येक भक्ताच्या मागे पुढे उभा असाल तर भक्ताच्या केसालाही धक्का लागत नाही. माझ्यासारखे किती पितामह झाले, किती प्रतिज्ञा केल्या, भक्ताचं माझ्याकडून काही होऊ शकत नाही. तिथून पुढे भगवंत निघाले कुठं, अर्जुनाकडे. अर्जुनाकडे पहाटेच्या वेळेला आले तर अर्जुन घोरत होता. इथं बसलेल्या प्रत्येक माणसाने सांगायचंय, मी जर सांगितलं उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत तुम्ही मरणार, किती जणांना रात्रभर झोप येईल बरं. कुठं कुठं कोणत्या कोणत्या बँकेत पैसे, कुठं कुठं काय ठेवलंय, कुठं काय. सांगण्याचं तात्पर्य अजिबात झोप येणार. पण अर्जुन घोरत होता. घोरणाऱ्या अर्जुनाला भगवंतानी उठवलं. देवा उठ. अर्जुनाला उठवल्याबरोबर म्हणे, देवा का उठवताय मला, साखर झोप येते, झोपू द्या ना. भगवान परमात्माच्या डोळ्यातून पाणी आहे. प्रतिज्ञा नाही ऐकली का पितामहांची, माझ्याच तर समोर केली म्हणे, मी तिथेच होतो. भगवान परमात्मा सांगतात मग ती प्रतिज्ञा पितामहांची, ती कधी खोट्या ठरली जाऊ शकत नाही. मग प्रतिज्ञा ऐकली तू कोण आहे, पांडवांच्या पैकी एक. अर्जुन मला माहिती मी मरणार आहे, तरी झोप लागली रे कशी. उत्तर दिलेलं फार सुंदर आहे, पटलं तर पहा. अर्जुन सांगतो, देवा झोप लागली रे कशा असं विचाराल तर आम्हाला जिवंत ठेवणाराच जर जागा आहे तर आम्हाला जागा राहण्याची काय गरज आहे. सांगण्याचं तात्पर्य भगवंताच्या प्रती विश्वास. टाळ्या पहाटे 4ला वाजव, तुम्ही लई लोड घेऊ नका. चार्जिंग झालीच सगळ्याची. काय बॅटरी उतरल्यासारखे बसले, काय लोड मध्ये का तुम्ही, काय कर्ज आहे तुमच्या. टेन्शन घ्यायचं नाही, ज्याच्यावर कर्ज तोच खरा मर्द. काढू नका फक्त आता लोकांचं. विठ्ठल विठ्ठल. सांगण्याचं तात्पर्य अखंड भगवान परमात्माच्या प्रति अंतःकरणात शुद्ध भाव असावा, भगवंताच्या प्रति विश्वास असावा, अखंड कंठामध्ये नामस्मरण असावं, देवाला प्रार्थना करायचे. माझ्या मनाला गुछंद छंद, माझ्या मनाला गुछंद, नित्य गोविंद गोविंद, नित्य गोविंद गोविंद, माझ्या मनाला गुछंद छंद, माझ्या भजनच करायचंय, संकटाचं निवारण होईल. कलियुगाचं वर्णन केलंय, पण कलियुगा माझी करावी कीर्तन. कुठलं कीर्तन, नामसंकीर्तन. साधन पै सोपे जडतील पापे, नामस्मरण एकमेव साधन सांगितलंय. बरेच म्हणतील करू म्हातारपणी, आत्माराम आहे तोपर्यंत रामाचं भजन.
आत्माराम निघून गेला. लोक म्हणतात रामनाम, जोरात बोला रामनाम, अजून जोरात रामनाम. श्री संत तुलसीदास वर्णन करतात, बिनु सत्संग विवेक न होई, राम कृपा बिनु सुलभ न सोई. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय राम, जय श्रीराम. श्रीराम जय राम जय राम. ते भजन योग्य वेळेत का तर ना भाग्यवंत जवळ सकळ सिद्ध आहे. आता चालावया पाय तव तो आपले सोहित पाये, तीर्थयात्रा जाय. म्हातारपणाचा परमार्थ सांगितलाय. घराला आग लावल्यानंतर वीर खोदण्यासारखा. घराला आग कशी लागते? कानपूर लाईन खराब होणं म्हणजे एखाद्या बाबाला विचारा, बाबा जेवले का? म्हातारा म्हणतो झोपायचंय आता. नाकातून गंगा जमुना वाहणं म्हणजे घराला आग लागणं. कानपूर लाईन खराब होणं म्हणजे इथं किती जणांच्या घराला आग लागली तिथं प्रश्न नाही विचारत, तशीच लागू द्या. पण ज्यांचे घरं मजबूत आहेत, करावी तातडी परमार्थाची, परमार्थाची करावी तातडी परमार्थाची. संत समागमी करावी आवडी, करावी तातडी. का करावी तातडी? नाशवंत देह शरीराची होय माती, शरीराची होय माती. का करावी तातडी? 4 दिन की जिंदगी 4 दिन का मेला है, आया तू अकेला जग में जाय भी. आता वेळ किती राहिला आपला? किती वेळ राहिला? कीर्तनाचा नाही, तुमच्या आयुष्याचा विचारते. कीर्तन टायमाला सुटणार, लय लोड घेऊ नका. माहिती आहे आपला वेळ किती राहिला माहितीये का? आयुष्याचा वेळ. संतांनी सुंदर वर्णन केलंय. साथ देती नहीं वो किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी 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 का. इतना मासूम हो जाएगा तू, इतना मजबूर हो जाएगा तू, छोड़कर अपनी ऊंची हवेली, एक पल में बदलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है. एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा, साथ देती नहीं वो किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी. माणसाचा क्षणाचाही भरोसा, म्हणून सावध व्हायचंय. आता एक भजन मी पुढे म्हणते, सगळ्यांनी माझ्या पाठीमागे म्हणायचंय. महिला मंडळ तोपर्यंत डोक्यावर पदर घ्या एकदा. भजन झालं की काढून टाका, पण घ्या. तोपर्यंत पुरुष मंडळ तुम्ही खाकरून खोकरून घशाला धार लावायची. आमचं भजन होस्तवर महिला मंडळ जोरात म्हणायचं, कुच्चरपणा अजिबात करायचा नाही. मनात भरली पंढरी. तुम्ही ग बसा पहिले, मावशा तुम्ही शांत बसा थोडं. महिला मंडळ जोरात. मनात भरली पंढरी. पाठीमागच्यानी समोरच्या रोजण लावले का? अजून जोरात. मनात भरली पंढरी, जाईन म्हणते माहेरी. वा. पांडुरंगाच्या दरबारी बाई हसत नाचत. वा. पांडुरंगाच्या दरबारी बाई नाचत नाचत. वा.
करायची. आता का बसा काहीच बोलू नका, फक्त शांत बसा. लावली घशाला दार, कुत्तरपणा करायचं नाही, जोरात म्हणायचं ना, हात जोडून विनंती, जीव गेल्यासारखं काय करू नका. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. क्या बात है, जय हो गोरेगाव. तुम्हाला पाकिट भर लागते ना थोडं जोरात, तिकडे कट्ट्यावर बसलेले. माझं जरी लक्ष नसलं तरी वरीश्वर पाहतोय तुम्हाला. जोरात म्हणाय सगळ्यांनी, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. तू एवढंच म्हणलेली बस झाली. टाळी वाजवा एकदा महिला मंडळासाठी जोरात. काय आवाज आहे मावशा तुमचा, जसे का आग्या मावशा. कोपऱ्यातल्या आजीबाई रेंज मध्येच नव्हत्या. म्हणा म्हटलं मनात भरली पंढरी, आजीबाई खडबडून जागे झाल्या. मनात भरली बाजाला म्हणताय. आता त्या भगवान परमात्माचं भजन कुठल्या स्वरूपाचं चिंतन करावं संतांनी वर्णन. धन्य माता पिता ते याच्या थोडं ग बसा. भगवान परमात्माच्या कुठल्या स्वरूपाचं चिंतन करावं. हरिहरा भेद नाही नका करू वाद, देवाची रूप अनेक आहेत, अनंत रूपे अनंत वेशी. काय म्हणतात ना, उगाच सीझन मध्ये फक्त देवाचं भजन करू नये. श्रावण महिना आला म्हणूनच महादेवाची भक्ती करावं असं काही आहे का? नवरात्र उत्सव आला म्हणून देवीची भक्ती, गणेश उत्सव आला म्हणून गणपती बाप्पा असं नाही. काळ होता पहा, तरुण मंडळी पहा, तरुण पोरं. गुरुजी दोन तीन वर्षापूर्वी जर पाहिलं, गाड्या भरून भरून कुठं जायचे, जय महाकाल. 15 दिवसाला महिन्याला तिकडे राहायचे. पण आता तिकडे पाहायला भेटत नाही. आता प्रत्येकाच्या गाडीच्या पाठीमाग 3 बाण के धारी 3 बाण चलावो ना. प्रवासाला आम्ही समृद्धी महामार्गाने कुठे असू द्या, 2-4 गाड्या सोडल्या की प्रत्येक गाडी येणार पाठीमागून. 3 बाण के धारी 3 बाण चलावो ना, मुश्किल में है दास तेरा अब जल्दी आओ ना. हारे के सहारे मेरे, हारे के सहारे, हारे के सहारे मेरे, हार हराओ ना. 3 बाण के धारी 3 बाण चलाओ ना, मुश्किल में है दास तेरा अब जल्दी. आपल्या कार्यकर्त्याचं म्हणणं आहे, आता सगळ्यांनी एकदा हात वर घ्या. आता सध्या एकच चालू आहे फक्त, ते कीर्तनात गेलं म्हणा. घ्या हात वर घ्या. दादा गुरु मच्छिंद्रनाथ त्या गर्भगिरी पर्वतात, त्यांची भाषा लईच निराळी, त्यांची भाषा लईच निराळी. हातवर बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली, बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली, बंगाली बंगाली बाबा बोलतो बंगाली, बंगाली बंगाली बाबा बोलतो बंगाली. भक्तांच्या मनामध्ये रुजला भक्तिभाव, मच्छिंद्रनाथांचा ठाण आहे की सावर गाव. भक्तांच्या मनामध्ये रुजला भक्तिभाव, मच्छिंद्रनाथांचा ठाण आहे की सावर गाव. कडी वाजवी तो जिंक्याची, कलब चढवी तो मनाची, त्यांच्या कृपेची आहे सावली, त्यांच्या कृपेची आहे सावली. बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली, बंगाली रे बाबा बोलतो बंगाली, बंगाली बंगाली बाबा बोलतो बंगाली, बंगाली बंगाली बाबा बोलतो बंगाली, बाबा बोलतो बंगाली. बोलतो बंगाली. अशी बैठक न्यारी बसलाय भारी लईत थाटात, देवा मडीचा कानिपना, देवा मडीचा मडीचा कानिपनाथ, देव हा मडीचा, मडीचा कानिपनाथ, देव हा मडीचा, मडीचा कानिपनाथ. बनसूत हनुमान की, प्रभू रामचंद्र भगवान की. सगळ्या गुरुजन मंडळीसाठी टाळी वाजवा. जैसा खेला तैसा होय, धावे सोय धरणी. तुकोबाराई सांगतात, ज्या भगवान परमात्मामुळे
सुखी समाधानी आनंदी आहोत. जगद्गुरु तुकोबार आहे अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुका म्हणे असो सुखे घ्या, सांगू राहिले मी तुम्हाला. तुका म्हणे असो सुखे गाऊ मुखे विठोबा. तुका म्हणे असो
एक बार तू हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए। सागर को लांग किसने सीता का पता लगाया, प्रभु राम नाम का डंका लंका में जाके बजाया। माता जननी कैसी, माता जननी कैसी संतान के लिए एक बार